ओम गम गणपते नमः। गणेशाला वंदन करून आपण अश्विनी नक्षत्राबद्दल माहिती घेऊया। अश्विनी नक्षत्र हे 12 राशीमधील सुरुवातीचं आरंभाचं नक्षत्र आहे। अश्विनी कुमार या नक्षत्राची आराध्य देवता असून औषधांचे अधिपती मानलेले आहे। याचे स्वामी केतू आहे। 3 अंश 20 कला हे मेष राशीतील सुरुवातीचं असणारं नक्षत्र हे 3 अंश 20 कलेपर्यंत त्याचा विस्तार आहे। या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती ही विचारवंत, त्यागी, अध्ययन करणारी, अध्यापनाची आवड असणारी, ज्योतिर्विद किंवा वैद्यकशास्त्रामध्ये पारंगत असणारी, तसेच लेखक, साहित्यिक, चिकाटी, प्रामाणिक, पराक्रमी असते। विश्वासू, निष्ठावंत, चंचल स्वभावाचे सुद्धा असते, कारण चर राशी तिथे असल्यामुळे यांचा स्वभाव चंचल असतो। प्रवासाची यांना आवड असते, स्पष्टवादी असतात, लेखक, साहित्य या गोष्टींमध्ये त्यांना आवड मात्र असते। गुप्तरोगी, लैंगिक आजार, त्वचा रोगाने पीडित, महत्वाकांक्षी मात्र हे असतात। शूर, धाडशी, कर्तबगारी, लोभी, साम्यवादी, छानजोगीपणा, दागदागिनींची आवड, वाहन, पशु यांची आवड यांना असते। यांना नीटनेटकेपणा व काम करण्याची वृत्ती, धाडशी, धडाडी असते। मेष रास म्हटल्यानंतर शरीराचे अवयव, मस्तक आणि मोठा मेंदू यावरती या राशीचा अंमल आहे व तसंच या नक्षत्राचा अंमल यावरती आहे। यामुळे नक्षत्रामुळे होणारे आजार कोणकोणते आहेत तर फिट्स येणे, अपस्मार, तीव्र डोकेदुखी, गोवर, कांजण्या, अर्धशिशी, पक्षाघात, स्मृतिभ्रंश होणे, निद्रानाश, दैवी रोग, तसेच मलेरिया, डोक्याला किंवा मेंदूला इजा पोचणे, चक्कर येणे, उष्माघात होणे, भाजणे, कापणे, अस्थिभंग होणे हे या नक्षत्रांचे होणारे आजार आहेत। आता या नक्षत्रांचे स्वभाव मात्र कसे असतात तर विचारवंत आणि ज्ञानी असतात। रोग आणि आजार यांना या आपण पाहिलेले आहेत। आता व्यवसाय कोणकोणते आहेत ते पाहूया। पोलीस, सैन्यदल, अग्निशामक दल, कारण इथे मंगळ आलेला आहे। त्याचबरोबर तुरुंग, नोकरी, फॅक्टरी, आता तुरुंग, नोकरी वगैरे हे आलं म्हणजे केतू सुद्धा आलेले आहेत। फॅक्टरी किंवा कारखाने, रेल्वे, यंत्राशी संबंधित असणाऱ्या ठिकाणी नोकरी, फौजदारी, न्यायालय, रेसकोर्स, अश्वसंबंधित नोकरी, व्यवसाय, नेतृत्व प्रदान करणाऱ्या विविध संस्था या पदावरती ते काम करू शकतात। असे हे विविध नक्षत्रांचे कारकत्व या पद्धतीने आहे आणि ते नक्षत्र प्लस राशी कोणती आहे, नक्षत्राचं चरण कोणतं आहे, प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये ते कोणत्या भावामध्ये पडलेलं आहे हे सुद्धा पाहावं लागतं। परंतु साधारणतः त्याची कारकत्व या पद्धतीने आहेत। अशी विविध कारकत्व आपण अभ्यासणार आहोत। तर सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुलला नक्की भेट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।